नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आदिवासी विकास विभाग भरती आणि किंवा MPSCची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकावर आदिवासी विकास विभाग भरती, आदिवासी कल्याण या विषयावर चर्चा करणार आहोत. संविधानातील कलमे, पेसा कायदा, वन हक्क कायदा, शासकीय योजना यावर परीक्षेत नेमके कसे प्रश्न येतात आणि कोणत्या ट्रिक्स वापरून तुम्ही यापैकीच्या पैकी गुण मिळवू शकता हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया. स्वतंत्र आदिवासी कल्याण मंत्रालयाची स्थापना केंद्र सरकारद्वारे कधी करण्यात आली आहे? वन लाईनर प्रश्न आहेत जे की फास्ट रिव्हिजन होईल तुमची. स्वतंत्र आदिवासी कल्याण मंत्रालयाची स्थापना केंद्र सरकारद्वारे कधी करण्यात आली? 1999 मध्ये. त्यापूर्वी हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होते. महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे 22 मार्च 1983. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्रात कोठे आहे? तर उत्तर आहे नाशिक. भारतीय संविधानातील कोणत्या कलमांतर्गत आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत? भारतीय संविधानातील कोणत्या कलमांतर्गत आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत? तर उत्तर आहे कलम 342, कलम 275 आणि 5वी व 6वी अनुसूची यामध्ये आहेत कलम 342 व कलम 275. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल EMRS ही योजना कोणासाठी कार्यरत आहे? तर उत्तर आहे आदिवासी ST विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार निवासी शिक्षण देण्यासाठी. महाराष्ट्रात आदिवासी आयुक्तालय कोठे स्थित आहे? तर उत्तर आहे नाशिक. आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी कर्ज आणि अनुदान देणारी महाराष्ट्रातील प्रमुख संस्था कोणती? तर उत्तर आहे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ. त्याचं मुख्यालय आहे नाशिक येथे. आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी कोणती प्रसिद्ध भोजन योजना राबवली जाते? आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी कोणती प्रसिद्ध भोजन योजना राबवली जाते? तर उत्तर आहे APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. पुढचा प्रश्न आहे, वन उत्पादनांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर कोणती संस्था काम करते? वन उत्पादनांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर कोणती संस्था काम करते? तर उत्तर आहे ट्रायफेड, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया. जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 9 ऑगस्ट. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे नंदुरबार. आदिवासी संस्कृती, इतिहास आणि भाषांच्या संशोधनासाठी महाराष्ट्रात कोणती संस्था कार्यरत आहे? उत्तर आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI ही पुणे येथे कार्यरत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे नाव काय? पंडित शामराव पेंसे परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना. वन हक्क कायदा कधी संमत करण्यात आला? तर उत्तर आहे 2006 मध्ये आणि अंमलबजावणी झाली 2008 पासून. आदिवासी पाड्यांवर खावटी योजनेअंतर्गत काय दिले जाते? तर उत्तर आहे पावसाळ्याच्या दिवसात किंवा गरजेच्या वेळी अन्नधान्य आणि आर्थिक मदत ही खावटी या योजनेअंतर्गत आदिवासी पाड्यांवर केली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या विभागात आढळते? तर उत्तर आहे नाशिक आणि नागपूर. महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या नाशिक आणि नागपूर या विभागात आढळते. पेसा कायदा कधी लागू करण्यात आला? तर उत्तर आहे 24 डिसेंबर. 24 डिसेंबर रोजी पेसा कायदा लागू करण्यात आला. 1996 रोजी पंचायत राज विस्तार कायदा पेसा कायदा 1996 रोजी 24 डिसेंबर 1996 रोजी लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाचे एकूण किती अप्पर आयुक्त आहेत, कार्यालय आहेत? तर उत्तर आहे 4 आहेत. ठाणे, अमरावती, नाशिक आणि नागपूर. म्हणजे महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाचे एकूण 4 आयुक्त अप्पर कार्यालय आहेत. ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर.
आदिवासी बांधवांच्या पारंपरिक उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणारे पोर्टल कोणते? तर उत्तर आहे ट्रायब्स इंडिया यामार्फत आदिवासी बांधवांच्या पारंपरिक उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून दिली जाते. प्रामुख्याने अतिमागास आदिवासी जमातींसाठी PVTG केंद्र सरकारने नुकतीच कोणती मोठी योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे PN जनमन, प्रधानमंत्री जनजाती आदिवास न्याय महाअभियान. PN जनमन. केंद्र सरकारचे अर्जुन मुंडा हे कोणत्या मंत्रालयाचे माजी कॅबिनेट मंत्री होते आणि सद्यस्थितीत हे मंत्रालय कोणाकडे आहे? तर उत्तर आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय. ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री हे आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोणती उच्चस्तरीय समिती कार्यरत असते? तर राज्यस्तरीय आदिवासी कल्याण समिती ही आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश देण्याची योजना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर उत्तर आहे शैक्षणिक वर्ष 2010 ते 11 पासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश देण्याची योजना सुरू झाली. केंद्र सरकारच्या आदिवासी उपयोजनाची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? केंद्र सरकारच्या आदिवासी उपाय योजनेची सुरुवात 5व्या पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे, तेव्हा सुरुवात झाली. संविधानातील कोणती अनुसूची प्रामुख्याने आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील आदिवासी भागांच्या प्रशासनाशी संबंधित आहे? संविधानातील कोणती अनुसूची प्रामुख्याने आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराममधील आदिवासी भागांच्या प्रशासनाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे 6वी अनुसूची. महाराष्ट्रात कातकरी, माडिया गोंड आणि कोलम या 3 जमातींना कोणत्या प्रवर्गात समाविष्ट केले आहे? तर उत्तर आहे अतिमागास जमाती. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या आदिवासी जमातीतील पहिल्या राष्ट्रपती आहेत? तर उत्तर आहे संथाल जमात. या जमातीतील भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी जमातीतील आहेत. कोणत्या? संथाल. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कोणती प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण आयोजित करते? तर उत्तर आहे TRTI पुणे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करते. आदिवासी विकास विभागामार्फत DBT म्हणजे काय? तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण, विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा करणे म्हणजे DBT होय. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रमुख कोण असतात? तर प्रकल्प अधिकारी, प्रोजेक्ट ऑफिसर, सहसा IAS किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असतात. ते आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रमुख असतात. महाराष्ट्रात एकूण किती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आहेत? महाराष्ट्रात एकूण किती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आहेत? तर उत्तर आहे 29 प्रकल्प कार्यालये आहेत महाराष्ट्रामध्ये. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर केंद्र सरकारतर्फे कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? तर उत्तर आहे जनजातीय गौरव दिवस. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या UPSC MPSCच्या तयारीसाठी कोणती संस्था मोफत कोचिंग विद्यावेतन देते? तर उत्तर आहे TRTI ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे ही आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत कोचिंग व विद्यावेतन देते. वन हक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे महाराष्ट्र. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गाव येथे वन हक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क देणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. स्वाधार योजनेच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात कोणती योजना राबवली जाते? स्वाधार योजनेच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात कोणती योजना राबवली जाते?
उत्तर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना. वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट भत्ता दिला जातो या योजनेअंतर्गत. आदिवासी बोलीभाषांचे जतन करण्यासाठी TRTI द्वारे काय तयार करण्यात आले आहे? तर उत्तर आहे आदिवासी डिजिटल शब्दकोश, ट्रायबल डिजिटल डिक्शनरी तयार करण्यात आली आहे TRTI द्वारे. पेसा कायद्यानुसार आदिवासी भागातील गौण वन उत्पादनांची मालकी कोणाकडे असते? पेसा कायद्यानुसार आदिवासी भागातील गौण वन उत्पादनांची मालकी ही स्थानिक ग्रामसभेकडे असते. केंद्र सरकारच्या वन धन विकास केंद्र योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासींच्या वन उत्पादनांवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे हे केंद्र सरकारच्या वन धन विकास केंद्र या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी बांधवांना जंगलातील घरे आणि शेतीसाठी जमिनीचे पट्टे देणारा कायदा कोणता? आदिवासी बांधवांना जंगलातील घरे आणि शेतीसाठी जमिनीची पट्टे देणारा कायदा कोणता? तर उत्तर आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्यता कायदा 2006. या कायद्याअंतर्गत आदिवासी बांधवांना जंगलातील घरे आणि शेतीसाठी जमिनीची पट्टे देण्यात येतात. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी कोणत्या स्पर्धांचे आयोजन केले जाते? राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा महोत्सव या अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याला वाव दिला जातो. भारतात एकूण किती आदिवासी जमातींना PVTG अतिमागास जमातीचा दर्जा मिळालेला आहे? तर उत्तर आहे 75 जमातींना. यातील 3 जमाती प्रामुख्याने महाराष्ट्रात राहतात. ढोबळी कर्ज योजना हा उपक्रम कोणत्या विभागामार्फत चालवला जातो? आदिवासी शेतकऱ्यांसाठी आहे प्रामुख्याने. तर उत्तर आहे आदिवासी विकास विभागामार्फत ढोबळी कर्ज योजना हा उपक्रम आदिवासी शेतकऱ्यांसाठी चालवला जातो. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा आदि महोत्सव कोणाद्वारे आयोजित केला जातो? तर ट्रायफेड आणि केंद्रीय आदिवासी मंत्रालयाद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा आदि महोत्सव आयोजित केला जातो. महाराष्ट्रात आदिवासी उपाय योजनेसाठी TSP अर्थसंकल्पात किती निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे? तर उत्तर आहे राज्याच्या एकूण लोकसंख्येतील आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणे म्हणजे अंदाजे 9.35% निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान दाखवणारे प्रादेशिक आदिवासी संग्रहालय महाराष्ट्रात कोठे आहे? तर पुणे TRTI परिसरामध्ये आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान दाखवणारे प्रादेशिक आदिवासी संग्रहालय महाराष्ट्रामध्ये पुणे येथे आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी राष्ट्रीय आयोग NCST ची स्थापना संविधानाच्या कोणत्या कलमानुसार झाली आहे? अनुसूचित जमातीसाठी ST राष्ट्रीय आयोग NCST ची स्थापना संविधानाचे कलम 338 यामार्फत झाली आहे. थकुरुप्पा आणि तारपा ही पारंपरिक वाद्ये कोणत्या समाजाच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे? तर आदिवासी विशेषतः वारली व ठाकर जमात यांच्या संस्कृतीचे हे थकुरुप्पा आणि तारप्पा ही पारंपरिक वाद्ये आहेत. आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या प्रमाणपत्राची सर्वात जास्त आवश्यकता असते? तर जात वैधता प्रमाणपत्र हे आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. कायापालट मोहीम ही संकल्पना महाराष्ट्रातील कोणत्या शासकीय शाळांचा दर्जा सुधारण्याशी संबंधित आहे? तर शासकीय आदिवासी आश्रमशाळा या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कायापालट मोहीम ही संकल्पना त्या दर्जाशी संबंधित आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळा. आदिवासी भागातील गर्भवती महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणती योजना अर्थसहाय्य पुरवते? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि मानवी विकास मिशन अंतर्गत योजना या योजना आदिवासी भागातील गर्भवती महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी अर्थसहाय्य पुरवतात. तर अशा प्रकारे आपण हे 50 वन लाइनर प्रश्न पाहिले आहेत, जे आदिवासी विभागाची भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. MPSC साठी सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण की त्यामध्ये पण या घटकावरती प्रश्न विचारले जातात.
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या घटकावर हवा आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.